गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की बघा, आपला हिंदू धर्म आहे ना, या हिंदू धर्मामध्ये कोणताही असा सण नाही, कोणताही असं कार्य नाही ज्याच्या मागे तर्कशास्त्र आणि कथा नाही। बघा, या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्या धर्मामध्ये प्रत्येक संस्कार, पूजा, प्रार्थना किंवा काहीही असो, त्यामागे काही ना काही वैज्ञानिक कारण हे आहेच। या जगामध्ये हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे जो वैज्ञानिक तथ्यांसह जोडला गेला आहे आणि आपल्या इथे अनेक कथा ऐकायला मिळतात। बघा, श्रीकृष्ण स्वारींच्या कथा, श्रीरामाच्या कथा। समर्थ पुढे सांगत आहे की छत्रपती शिवाजी महाराज बघा, लहानपणी त्यांना जिजामातेनं महाभारताच्या कथा, श्रीरामायणाच्या कथा बघा, या कथा सांगून हे अमृत शिवराजांना पाजलं आणि तेव्हा स्वराज्याची निर्मिती केली। बघा, म्हणजेच जे पुरुष बघा, जे धैर्यशाली पुरुष होऊन गेले, राजे रजवाडे होऊन गेले, त्यांना मात्र हे महाभारत, रामायण बघा, अशा अनेक ग्रंथांचे हे अमृत पाजलं। आणि या अमृतामध्ये बघा, या ग्रंथांमध्ये का कमी शक्ती आहे का? म्हणजेच काय, म्हणजे समर्थ सांगत आहे की भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे ना, या हिंदू संस्कृतीनं प्रत्येक धर्म जोडला आहे, कोणत्याही धर्माला कमी लेखलेलं नाही। म्हणून या निरूपणामध्ये आपण मकर संक्रांतीशी निगडीत काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। काही गोष्टी तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील। बघा, मकर संक्रांती आता 1 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। मकर संक्रांतीची कहाणी म्हणजेच धर्मराजाची कहाणी आणि धर्मराजाचं व्रत आणि त्यांची एक कहाणी सांगणार आहोत। आणि धर्मराजा म्हणजे कोण? धर्मराजा म्हणजे साक्षात यमदेव। बघा, असं म्हटलं जातं की ही कथा ऐकल्यानं आणि व्रत केल्यानं मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, स्वर्गाची प्राप्ती होऊन जाते। पण ते कुणासाठी बरं? बघा, जो उपासनेमध्ये आहे, जो सद्गुरु चरणामध्ये आहे। माझं ह्या जगामध्ये जे जे दिसत आहे ना, हे माझं नाही, परमेश्वरा तुझ्याच कृपेने चालू आहे, असं तो मनातल्या मनामध्ये जो भावना निर्माण करत आहे ना, त्याच्यासाठी हा मकर संक्रांतीचा दिवस आहे ना, खूप भाग्याचा दिवस आहे। हा मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असलेली संकटं आहेत ना, ती नक्कीच निघून जाणार आहेत। बघा, आपण सुरुवात करण्यापूर्वी धर्मराज हे श्री यमराज यांचं दुसरं नाव आहे, हे तुम्हाला माहीत असेलच। बघा, मकर संक्रांत बघा, एकेकाळी
पृथ्वीवर बबर वाहन नावाचा एक राजा होता. त्याचं राज्य अतिशय सुखद होतं, समृद्ध होतं आणि राजाही अत्यंत दयाळू होता. या राज्यात एक ब्राह्मण हरिदासही राहत होता. हरिदास एक तपस्वी होता आणि त्याचे लग्न गुणवतींशी झाले होते आणि ती अतिशय सुसंस्कृत होती, धार्मिक होती आणि एक चांगली पतिव्रता स्त्री होती. बघा, गुणवतीनं आयुष्यभर सर्व देवी देवतांची उपासना केली आणि सर्व प्रकारचे व्रत केले आणि दान धर्मही खूप केला होता. आणि या व्यतिरिक्त ती अतिथी सेवेला आपला धर्म मानायची. जो तिच्या घरामध्ये कोणी वाट सरू येत असेल त्याला कधीच ती खाली आत पाठवत नसे. ती हसत हसत देवाची उपासना करत मोठी झाली होती. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा धर्मराजाने बघा दूत तिला धर्मराजपूरला घेऊन गेले. म्हणजे यमाचे दूत तिला बघा यमलोकामध्ये घेऊन गेले. यमलोकामध्ये धर्मराजे सुंदर सिंहासनावर बसले होते आणि चित्रगुप्त त्यांच्या जवळच बसला होता. चित्रगुप्त यांच्याकडे सर्व प्राण्यांच्या पापांची नोंद आहे हे तुम्हाला माहीत आहेच ना. बघा, चित्रगुप्त प्रभूला प्राण्यांचे लेखाजोखा सांगत होते तेव्हा यमदूत गुणवतीला घेऊन तेथे पोचतात. बघा, त्यांना पाहून गुणवती थोडी घाबरली आणि तोंड खाली करून खंबीर झाली. चित्रगुप्ताने गुणवतीचा तपशील काढला आणि धर्मराजाला सांगितला. धर्मराजाने संपूर्ण घटना पाहिली आणि ते आनंदित झाले, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर थोडी उदासीनता मात्र होती. याला पाहून गुणवती म्हणाली, हे प्रभू, मी तर सर्व चांगली कृत्य केली आहेत, तरीही तुझ्या चेहऱ्यावर उदासीनता का आहे? मला सांगा, मी काय विसरले का? बघा, यम धर्मराजाने उत्तर दिलं, हे देवी, तू सर्व देवतांची उपासना केली आहेस, व्रत केलं आहेस, परंतु माझ्या नावाने तू कधीही पूजा केली नाहीस, पाठ केले नाहीस, दान धर्म सुद्धा केला नाहीस. बघा, धर्मराजाचं हे बोलणं ऐकून गुणवती क्षमा मागू लागली आणि म्हणाली, प्रभू, मला तुमच्या उपासनेबद्दल काहीच माहीत नाही. कृपा करून मला हे उपाय सांगा की सर्व मानवजातीला तुमच्या कृपेची प्राप्ती होऊ शकेल. बघा, गुणवतीने धर्मराजाची माफी मागितली आणि ती म्हणाली की मला तुमची उपासना माहीत नाही. कृपा करून सर्व मानवजातीला तुमच्या कृपेचे बघा पात्रतेचे साधन दाखवा. मला तुझ्या तोंडून तुझ्या भक्तीचा मार्ग ऐकायचा आहे आणि माझी इच्छा आहे की मृत्यू लोकात परत जाऊन तुझी भक्ती करावी आणि सर्व लोकांनाही याबद्दल सांगावं. बघा, धर्मराजांनी तिची विनंती ऐकून सांगितलं की ज्या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतो, बघा, सूर्यदेव असतो उत्तरायणामध्ये प्रवेश करतो ना, म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष देऊन ऐका, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी माझी पूजा सुरू करावी आणि त्या दिवसापासून 1 वर्षभर माझी पूजा करत कथा ऐकावी आणि एकही दिवस पूजा किंवा कथा सोडू नये. त्याचबरोबर पूजा करणाऱ्या व्यक्तीनं धर्माच्या या 10 नियमांचे पालन केलं पाहिजे. बघा, ते 10 नियम कोणते? तर बघा, धीर धरा आणि समाधानी राहा. बघा, आपल्या मनावर ताबा ठेवणं आणि सर्वांना क्षमा करणं हा खूप मोठा गुण आहे. आपल्या मनावर पण माणूस ताबा ठेवतो का? तर कधीच ठेवत नाही. दुसऱ्यांना क्षमा करतो का? तर कधीच करत नाही. उलट दुसऱ्याशी भांडण करायला तयार असतो आणि त्या भांडणामध्ये कोणाची अधोगती होते? स्वतःचीच ना. म्हणजेच आपण
जर भक्तिमार्गामध्ये असू तर मनावर आपल्या ताबा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की बघा कधीही चोरी करू नका, कारण दुसऱ्याची जर तुम्ही चोरी केली ना तर तुमचा अधोगतीला सुरुवात होणारच आहे. बघा मानसिक आणि शारीरिक शुद्धी म्हणजेच पुरुष आणि स्त्री यांच्यापासून दूर राहणे. बघा पुढे सांगितलेलं आहे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, वाईट विचार मनात आणू नका. म्हणजेच बुद्धी शुद्ध ठेवा. आणि ही बुद्धी शुद्ध कधी राहील? तेव्हा या भगवंताची उपासना घडेल, भगवंताचं नाम मुखामध्ये असेल तेव्हाची बुद्धी शुद्ध राहील ना. तशी राहील का? जर हे मन स्थिर नसेल तर ही बुद्धी चांगली राहील का? तर नाही राहणार. बघा पुढे सांगितलेलं आहे पूजा आणि पाठ करा, दान धर्म करा. बघा व्रत करणे, व्रताची कथा ऐकणे. बघा हे रोज तुम्ही भगवंत कोण सांगत आहे ते म्हणजेच सद्गुरूंची पूजा रोज केली पाहिजे. बघा ही यमदेवाची कथा आहे, पण समर्थ सांगत आहे की ही सृष्टी चालवणारा, या यमाला सुद्धा चालवणारा हा भगवंत आहे. जर बघा यम जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा या माणसाला घेण्यासाठी नेण्यासाठी येतो, पण जर या परमेश्वराची इच्छा नसेल ना तर यमाला माघारी सुद्धा परतावं लागतं. ही शक्ती मात्र कोणामध्ये आहे? तर ती माझ्या सद्गुरूंमध्ये आहे. पण माणूस मात्र माणसाला हे कळतं का? कधीच कळत नाही. बघा पुढे सांगितलेलं आहे नेहमी खरं बोला, सर्वांशी चांगुलपणाने वागा, दुसऱ्यावर रागावू नका. धर्माच्या ह्या सर्व 10 लक्षणांचं पालन करून 1 वर्षभर माझी कथा नियमाने ऐका. दान पुण्य करा, परोपकार करा. पुढील मकर संक्रांतीला हे व्रत पूर्ण करा. आपल्या सामर्थ्याने माझी एक मूर्ती बनवून विधी विधानाने प्राण प्रतिष्ठा करून हवन पूजन करा आणि चित्रगुप्ताची पूजा करा आणि काळ्या तिळाचा लाडूंचा भोग द्या. बघा हे सर्व आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे. खरंच ज्यांच्या जीवनामध्ये उपासना करून सुद्धा दुःख निर्माण झालेलं आहे. बघा काहींच्या जीवनामध्ये दुःखांचा भार काही कमी आहे का? कितीही नवीन नवीन दुःख निर्माण होत आहेत. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये बघा श्रवणाला बसून सुद्धा, उपासनेला बसून सुद्धा अजूनही जीवनामध्ये दुःख आहेत, धनाचा साठा कमी आहे, त्यांनी हे सर्व उपाय करायला हवे. बघा पुढे सांगितलेलं आहे ब्राह्मणांना भोजनाचे आयोजन करा, म्हणजेच दान धर्म करा. आपल्या घरातून बघा दान झालं पाहिजे, म्हणजेच अन्नदान झालं पाहिजे. या मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला भाकर, गोळ आणि बघा तुपाची भाकर तिला गाईला बघा चारा. पुढे ही धर्मराजाकडून व्रताची संपूर्ण कथा ऐकून गुणवतीने पुन्हा धर्मराजाकडे प्रार्थना केली आणि म्हणाली यामध्ये एक बदल करा. धर्मराजे बोलणे ऐकून गुणवती विनंती करू लागली की हे प्रभू, मला मृत्यू लोकामध्ये जाऊ दे, जेणेकरून मी तुझ्या उपवासाचे पालन करू शकेल आणि लोकांमध्ये उपवासाची घोषणा करू शकेल. यमराजाने त्याला संमती दिली आणि पृथ्वी लोकावर गुणवती पुन्हा जिवंत झाली आणि तिच्या कुटुंबियांना आनंद झाला. गुणवतीने आपल्या पतीला धर्मराज यांच्याशी झालेलं संभाषणाबद्दल सांगितलं आणि आम्ही हे व्रत नक्कीच करू आणि धर्माच्या नियमांचे सुद्धा पालन करू. म्हणून मकर संक्रांतीच्या वेळी गुणवती आणि तिच्या पतीनं उपवास सुरू केला आणि 1 वर्षानंतर ते पूर्ण केलं. आणि या व्रतामुळे
त्यांनी धर्मराजाची कृपा लाभली आणि त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. बघा, म्हणून समर्थ सांगत आहे, ही मकर संक्रांती आहे ना, 2024ला आपल्या भाग्यामध्ये असा पुनर्जन्म, पुनर्संपत्तीचा असा योग निर्माण झालेला आहे ना. हा योग सर्वांच्या भाग्यामध्ये आहे. पण जो ह्या व्रताचे पालन करील, जो बघा उपासनेला श्रेष्ठ मानेल, या भक्ती मार्गामध्ये आपलं मनापासून लीन होऊन जाईल ना, त्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे. बघा, ज्यांच्या जीवनामध्ये खरंच खूप जास्तच दुःख आहे, इतर दुसऱ्यांकडून सुद्धा दुःख आहे, आणि बघा त्यांच्या जीवनामध्ये काही भक्त मंडळी आहेत की असं त्यांना वेळोवेळी वाटत असतं की आताच माझं दुःख कमी होईल, उद्याच माझं दुःख कमी होईल, पण कुठेतरी त्यांचं दुःख मात्र कमी होत नाही. कारण का? कारण प्रत्येक सण असतो ना, प्रत्येक सण माणसाला एक नवीन ऊर्जा निर्माण करत असतो. एक बघा, आपल्या पूर्वजन्माचे प्रारब्ध असतील, पूर्वजन्माचे भोग असतील, ते भोगल्याशिवाय माणसाला सुटका नाही. पण समर्थ सांगत आहेत की जर तुम्ही आत्ता सद्गुरूंची भक्ती केली, आता या परमेश्वराची भक्ती केली ना, तर तुमच्या दुःखामध्ये भरपूर फरक पडेल. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्हाला त्या दुःखामधून बाहेर निघण्याची एक ऊर्जा मिळून जाईल. पण बघा, काहींच्या पूर्वजन्माचे संकेत काही नसतात, भोग काही नसतात, त्यांच्या जीवनामध्ये बघा समृद्धीच निर्माण होईल, धन संपत्तीच निर्माण होईल. म्हणून प्रत्येक माणसाने समर्थांच्या बघा या सद्गुरूंच्या चरणाशी लीन होऊन आपलं दैनंदिन कार्यक्रम केले पाहिजेत. म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक भक्ताने बघा असे भरपूर भक्त म्हणत असतात की मी उपासना रोज करतो, मी बघा भक्ती रोज करतो, एकदम मनाने करतो, तरीही सुद्धा माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, खूप बघा संकट निर्माण झालेली आहेत. पण समर्थ अशा भक्ताला सांगत आहेत की घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. कारण तुझ्या जीवनामध्ये भरपूर भयंकर दुःख होते, पण ते दुःख कमी थोडेफार झाले आहेत ना, हे तुझ्या या भक्तीमुळेच झालेले आहेत. आणि हे मनुष्याला कळतं का? मनुष्याला वाटत असतं की बघा परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष नाही. पण त्या मनुष्याला सांगणं आहे की तुझ्या जीवनामध्ये बघा आजवर झालेले दुःख, आजवर झालेले संकट, पण उद्याचा दिवस तुझ्यासाठी येणार आहे आणि तो दिवस काही लांब राहिलेला नाही. बघा, या संक्रांतीच्या दिवशी एक संकल्प करून बघा पुन्हा तुमच्या या मनाच्या स्थितीचा बघा एक पुनर्जन्म करा. या सूर्यनारायणाला नमस्कार करून बघा एक नव्या शक्तीच्या या ऊर्जेची स्थापना करा, निर्मिती करा आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाच्या या कामाला सुरुवात करा. बघा, ही भाग्यरेषा तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथे समर्थ आहेत ना, तिथे चमत्कार संभव आहे. फक्त विश्वास आणि श्रद्धा असेल ना. बघा, इतिहास सांगतो की आजवर संत होऊन गेले ना, चमत्कार दाखवल्याशिवाय लोकांना विश्वास झाला नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या जीवनात सुद्धा चमत्कार घडणार आहे. फक्त त्या वेळेची वाट बघायला शिक, ती वेळेचं बघा महत्त्व मानायला शिक. कारण बघा, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, बघा भिंत चालवली, ते नुसतंच चालवलं का? कारण या जगाला हे सर्व खोटं वाटत होतं की या ज्ञानेश्वर माऊलींकडे हे सामर्थ्य. बघा, तेव्हा जगाला समजलं ना, तेव्हा ज्ञानेश्वर माऊली नक्की आहेत कोण
हे सर्व जगाला कळलं. आणि हे संतांचं कार्य साधं असतं का? म्हणून ज्यांना हे संतांचं कार्य समजलं ना, त्यांनी 2 वेळची उपासना, योग्य सद्गुण विचारामध्ये आपलं मन न्हाऊन टाकलं. आणि आजही वेळ गेलेली नाहीये. कारण मकर संक्रांत संकल्प करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि या मकर संक्रांतीला संकल्प करा आणि आपल्या बघा नवीन ऊर्जावान या दिवसाची सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये तुमची संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.